एका गाडीवर 24 सीट फक्त आम्हीच जाऊ शकतो भाऊ. तर झालं असं की हे तिघं गेलते नागपूरले. वापस आल्यानंतर त्यांना गेले गाडी घेऊन गेलो फाट्यावर. मला वाटलं हे तिघ जण आहे तर त्यानं अजून एक गाडी सांगितली असन, पण मी गेल्यावर तिथं माहित झालं का मी एकटाच त्याला घ्यायला गेलो म्हणून. मग तिकून येताना 24 सीट येणंच पडलं. पण जाताना अजून एक गलती केली मी ना का ते गाडी दिली मी ना ससाकडे. हो आपल्या 80च्या स्पीडनं भगवत होता ना, गाडी पजवत होता आणि मागच्याची पुरी हवा टाईट होऊन गेली आणि पाण्यानं बी असे रस्ते झाले होते का कसं तरीच मग घरी पोहोचून गेलो. दुपारी पेंटिंगच्या दुकानात आलो तर एक नवीनच आविष्कार माहित पडला जो मला अजूनपर्यंत माहितच नाही. आता पेंट तुरंतच बनवून भेटते म्हणे, ते बी एका मशीन मध्ये टाकून. म्हणजे आपल्याला कोणता कलर पाहिजे तो निवडायचा. मग दुकानवाला काका आपल्या मोबाईलला त्या मशीनीत काहीतरी काढा टाकते, मग त्या मशीन मधून कलर तयार होऊन बाहेर येऊन जाते. एवढी खतरनाक टेक्नॉलॉजी. मला वाटे का पहिलेच बनवून राहत असन बा. मग घरी आलो आणि रात्री गावातल्या मामाच्या घरी होतं लग्न. त्याच्या एक दिवसा पहिले हळदीच्या जेवायला गेलो. दोघही मामानं मामाच्या अँटिक पीस म्हणे आमच्या दोघांच्या डान्स पाहूनच जाजो. तर मी बी बिना जेवण करून यायची वाट पाहत राहिलो. पण तो रुपयाच्या बुडा बी मस्त नाचला डीजे वर, पण यानं काही आपला डान्स दाखवला नाही. हो म्हणे उद्या लग्नातच दाखवीन.